दिल्लीमधून बातमी येते भारत मंडपम इथे एनडीएची आता बैठक होणार आहे। या बैठकीसाठी एनडीएच्या घटक पक्षातले नेते पोहोचायला सुरुवात झाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, सुनील तटकरे बैठकीसाठी पोहोचले आहेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन तर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा देखील बैठकीकरता पोहोचलेले आहेत। एनडीएच्या बैठकीत एक विशेष प्रस्ताव मंजूर करून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केलं जाणार आहे। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख एन चंद्रबाबू नायडू हा अत्यंत महत्त्वाचा अभिनंदन प्रस्ताव बैठकीमध्ये मांडतील। एनडीएचे इतर सर्व मित्रपक्ष आणि मुख्यमंत्री या प्रस्तावाला पाठिंबा देतील आणि या प्रस्तावात पंतप्रधान म्हणून त्यांच्या गेल्या 12 वर्षातल्या कामगिरीचा उल्लेख देखील केला जाणार आहे। आणि आज बैठकीबद्दल एकूणातच आजच्या या बैठकीच्या प्रयोजनाबद्दल अधिक माहिती घेऊया सोमेश कोलगे यांच्याकडून। सोमेश, कोण कोण पोहोचलंय बैठकीला आणि किती वाजता सुरुवात होईल बैठकीला? अश्विन, आता बैठकीला सर्व राज्यांचे मुख्यमंत्री ज्या ज्या ठिकाणी एनडीएचं सरकार आहे त्या ठिकाणी असलेले सर्व मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत। त्याशिवाय प्रत्येक ठिकाणचे उपमुख्यमंत्री सुद्धा या बैठकीला पोहोचलेले आहेत आणि चंद्रबाबू नायडू आता थोड्याच वेळात नरेंद्र मोदींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणार आहेत। त्यानंतर मग एनडीएचे सर्व घटक पक्ष या प्रस्तावाचं अनुमोदन करतील। त्यामध्ये महाराष्ट्रातून निश्चितच सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे यांची नावं आहेत आणि त्यानंतर हा प्रस्ताव सर्वानुमते संमत केला जाईल। नरेंद्र मोदींना निवडणुकांमधून निवडून आलेले पंतप्रधान म्हणून काम करत आज सर्वाधिक दिवस काम करण्याचा विक्रम हा नरेंद्र मोदींच्या नावावर नोंदवला गेलेला आहे। स्वतंत्र भारतातले ते पहिले पंतप्रधान ठरलेले आहेत की जे सलग निवडून आलेले आहेत आणि 12-12.5 वर्षांपेक्षा जास्त काळ आता ते पंतप्रधान पदावर काम करणार आहेत। त्यामुळे हा पूर्वी जो नेहरूंच्या नावाने विक्रम होता सलग 1952 ते 1964 पर्यंत नेहरूंनी पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून काम केलं होतं पंतप्रधान पदावरती आणि त्यानंतर आता नरेंद्र मोदी हे दुसरे असे पंतप्रधान ठरले जे 2014 ते 2026 सलग इतकी वर्ष पंतप्रधान पदावर काम करतायत आणि 2 निवडणुका सलग त्यांनी जिंकलेल्या आहेत। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या रेकॉर्डबद्दल, या विक्रमाबद्दल त्यांचं स्वागत केलं जाणार आहे, अभिनंदन केलं जाणार आहे। त्याशिवाय नरेंद्र मोदी सरकारची आतापर्यंतच्या कार्यकाळात झालेली कामं, वेगवेगळ्या आव्हानांना या सरकारने कसं तोंड दिलं होतं त्याविषयी देखील या सगळ्या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे आणि भविष्यातील रणनीती ठरवली जाणार आहे। एनडीएच्या दृष्टीने एक महत्त्वाची बैठक आणि एनडीएसाठी भाजपसाठी एक महत्त्वाचा दिवस म्हणावा लागेल। सोमेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। बातमीचे अपडेट जाणून घेतच राहू।